श्री स्वामी समर्थ. वैशाली रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर आज आपण बनवणार आहोत पनीर दम बिर्याणी. त्यासाठी मी ते साहित्य घेतले. बासमती तांदूळ घेतला आहे मी इथं शिजवून मोठी वाटी भरून. इथे दही घेतले मी थोडं, 2 टमाटे प्युरी घेतले, लसूण अद्रक पेस्ट, बिर्याणी मसाला, धनिया पावडर, हिरवी मिरची, कांदा चिरलेला, कोथिंबीर, पनीर आणि काजू मी तळून घेतले इथे आणि थोडंसं तूप घेतले. कांदा मी तळून घेतलेला इथे. तर चला आता आपण कांदा तळलेल्या कढईमध्येच आपण बिर्याणी बनवायला घेऊया. तिथे मी 2 चमचे तेल घातले. त्यामध्ये आपण गरम मसाले घालून घेऊया. खडा मसाला इथे मी तेजपत्ता घेतला आहे, मोठी वेलची, लवंग, मिरा आणि हिरवी वेलची घेतली. चला तर मग तेजपत्ता घालून घेऊया आपण तेलामध्ये. तेल कढलेलं आहे. मोठी वेलची, लवंग आणि मिरं, हिरवी वेलची पण घालून घेते. अद्रक लसूण पेस्ट घालून घेते. कांदा, 2 कांदे चिरले घेते मी मिडियम आकाराचे. जिरं घालते थोडंसं. हिरवी मिरची. आता हे भाजून घेऊया आपण. टमाटे प्युरी, बिर्याणी मसाला, धने पावडर, लाल तिखट 1 चमचा, आणि हळद आहे छोटा चमचा. नमक घालून घेते. भाजीपुरतं नमक आहे, भाताला नमक घातलेलं होतं. मी भात आणि कांदा तळतानाचा व्हिडिओ नाही काढला आहे, कारण त्या टायमाला नेमकीच लाईट गेली होती. चला आता 1 मिनिटभर झाकून ठेवूया. तर चला, आपल्या टमॅटोच्या प्युरीला तेल सुटलेलं आहे. कच्चे वाटला होता मी टमॅटो, त्याच्यामुळे थोड्या वेळ शिजवून घेतलं आहे. दही ॲड करून घेऊया. दही ॲड करताना गॅस कमी ठेवायचा आहे. चला तर आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर, तळलेला कांदा थोडासा घालतो आहे. काजू आणि पनीर पण ॲड करून घेऊया आपण. तूप घालून घेऊया थोडंसं, 1-2 चमचे बारके. थोडा वेळ झाकून ठेवूया आपण. चला तर आपली भाजी तयार आहे. आपण एका भांड्यात काढून घेऊया, कारण मी ह्याच कढईमध्ये दम देते. कढई माझी जाडबुडाची आहे. तर तूप घालून घेतलं 1 चमचाभर. भाताची लेयर घालते. त्याच्यावरती भाजीची
कांद्याची लेयर घालते. परत भात घालून घेऊया आपण. पुन्हा आपण भाजी घालून घेऊया. राहिलेली सगळीच घालून घेऊया. चमच्यावर आपण तूप पण याच्यावरती घालून घेतोय. आणि केशरवालं दूध आहे. राहिलेला भात आपण घालून घेऊया याच्यावरती. कांदा घालून घेऊया. थोडंसं तूप आणि राहिलेलं दूध घालून घेऊया. कांदा आणि कोथिंबीर घालून आपण झाकून ठेवूया. कशी वाटली माझी रेसिपी मला कमेंट करून सांगा. लाईक आणि सबस्क्राईब पण करा. हे ताट माझं फिट्ट बसत होतं म्हणून मी असं हेच झाकून ठेवलं. 15 मिनटासाठी ठेवली होती. तर आपली ही बिर्याणी अशा प्रकारे तयार आहे. तर काढून घेते मी एका प्लेटमध्ये. 2 माणसासाठी पुरेशी आहे. बघा तर कशी वाटली. ॲक्च्युली मी पहिली बार बनवली दम बिर्याणी. नेहमी मी कुकरमध्येच बनवते. कढईमध्ये पहिली बार बनवली. थँक्यू.